ज्यांच्या आया त्यांना जन्म देता क्षणीच हे जग सोडून निघून जातात, तरी बी ती बाळ वाढतातच की. मी असं समजन की माझी बायको बी माझ्या लेकीला जन्म देता क्षणीच मेली. सत्या, माझ्या लेकीच्या गरजा भागवण्यासाठी मला पर्याय शोधावे लागतील आणि ते मी शोधन. आम्हाला दोघांना बी गरज नाही तिची. हे असं बोलला सत्यजित? त्याला काही वाटलं नाही असं बोलताना? अति होत चाललाय आता. पाणी डोक्यावरून जात आहे. भडक डोक्याचा आहे, लहानपणापासून कष्ट उपसलेत, रागाच्या भरात बोलून जातो, मनात काही नसतं असं म्हणत आजपर्यंत गप्प बसलो आपण. त्याचा गैरफायदा घेतोय तो. शाले, शांत हो. माझी सांगता पुन्हा गच. त्याला थोडं समजुतीनं घ्यायला पाहिजे. आणखी किती समजावून घ्यायचं सासूबाई? आजपर्यंत या घरातला प्रत्येक माणूस तेच तर करत आलाय. खरं आहे शाले, पण ही येळ बघ. अगं थोडं त्याच्या कलेनं घे की. त्याच्या कलेनी काय बोलताय तुम्ही सासूबाई? तो लहान असता तर 2 मुस्काटात ठेवून दिले असते मी त्याच्या. तो लहान होता तेव्हा कधी त्याच्या अंगावर हात उगारला नाहीस. ते पाप म्या केलं या. आता त्याला थोडं समजून घे. ती चूक नडली असं वाटायला लागले आता. आणि ती चूक आपल्याला सुधारायची आहे. पण त्याच्यासारखं संतापून चिडून नाही, तर समजुतीनं. त्याच्या मनात जे काय समज गैरसमज आहेत ते आपण घालवायला पाहिजेत. तू त्याच्याशी जरा बोल, समजाव त्याला. बोलणार तर आहेच मी त्याच्याशी, पण माझ्या पद्धतीने. समजाव. आईला बाळापासून तोडण्याचं पाप या घरात करू नगस म्हणावं. सत्यजित, तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोलू शकते? बोल. नाही, हल्ली प्रत्येक गोष्टीत तुझी परवानगी घ्यावी लागते म्हणून विचारते. मुद्द्याचं बोल. काल तू सासूबाईंना जे काही बोललास ते पूर्ण विचार करून बोललास ना? हो. नाही, तुला तुझा तो निर्णय योग्य वाटत असेल, पण मला मान्य नाहीये. बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतील सत्या. भाड्याने आई मिळत असेल, दूध विकत मिळत असेल, हवा तसा ओतायला तुझ्यापाशी पैसाही असेल, पण माझ्या नातीला तिच्या आईपासून तोडू देणार नाही मी तुला. आई, काही निर्णय माझे मला घेऊ देत, ते घ्यायला मी समर्थ आहे. तुझ्या सामर्थ्यावर मी प्रश्न उभे करतच नाहीये सत्या. तू सगळ्या बाबतीत सामर्थ्यवान आहेस याची पूर्ण कल्पना आहे मला. तुझा गर्व, तुझा अहंकार हेच तुझ्यासाठी सर्वस्व आहे हेही मला माहितीये. मी तुला माझा निर्णय ऐकवला आणि ह्या बाबतीत मी जे सांगेन तेच आणि तसंच होणार. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस ना सत्या, तर मी तुझा माझा मुलगा म्हणवण्याचा हक्कच काय, माझ्या चितेला अग्नी देण्याचा हक्कही काढून घेईन. आणि हे मी करू शकते.
तू एका जागी जरा स्वस्त बस ना. अशी कशी शांत बसू? राग येतोय मला विहंग. काय करावं ना काही सुचत नाही. पुन्हा सगळं ते. अरे जिथून या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती ही लोक पुन्हा फिरून तिथेच आहेत विहंग. जिजू बाबा झालेत आता तरी सुद्धा त्यांची मानसिकता काही बदललेली नाही. अरे त्यांना कळत कसं नाही की आशिष जगातला सगळ्यात मोठा खोटारडा आहे. सत्यजितचा अतिसंशयी स्वभावच त्याला नडतोय. अतिसंशय स्वभाव नाही विहंग. याला ना कोत्या मनोवृत्तीचा म्हटलं पाहिजे. अरे आपल्या माणसांपेक्षा यांना दुसऱ्यांवरच जास्त विश्वास. बरं आपण काही सांगायला गेलं तर आपलं थोडीच ऐकणार आहे जिजू. मला ना कंटाळा आलाय आता या सगळ्या गोष्टींचा. सत्यजित ज्या बाळासाठी एवढा आतुर होता, त्या बाळाचा जन्म होताना तो तिथे गैरहजर होता. हेच किती मोठं दुर्दैव. नाही पण तरी हा प्रश्न उरतोच ना विहंग की जिजू नेमके होते कुठे? म्हणजे मला माहित नाही. त्यांनी तसं सांगितलं नाही आणि मी विचारलंही नाही. तू खरंच त्यांना काही विचारलं नाही विहंग? विचारून काही फायदा होता का? त्यांनी सांगितलं असतं सगळं. सगळं म्हणजे अजून काय घडलं होतं त्या रात्री? मला मला खरंच काही माहित नाहीये. मग तुला खरंच काही माहिती नाही विहंग? तू खोटं बोलतोस ना माझ्याशी? विहंग आपल्याची लप्पाछप्पी केव्हापासून यायला लागली? तू आता माझ्याशी असं वागणार आहे? मला नाही सांगणार तू काय झालं होतं ते? मी शालिनी मावशीशी बोललो पण कुणालाच काहीच माहित नाही सत्यजित त्या रात्री कुठे होता म्हणून. पण त्याच्यासोबत प्रिया होती आणि तिच्यासोबतच तो सकाळी घरी आला. यावरूनच पुढचा अंदाज बांधता येतो. ओले माझ्या बबड्या. नाही नाही नाही. काय चाललंय? बाबांना म्हणावं आई लाड करते आमच्या बाळाचे. हो की नाही? आईला विचारा बाबांचे लाड कोण करणार आहे? बाबांना म्हणावं आता तुम्हीच आईचे आणि माझे सुद्धा लाड करायचे. आईला सांगा की आईचे लाड तर मी नेहमीच करत असतो. हो का? मग विचार बरं बाबांना किती लाड करतात ते. खूप. खोट, साप खोट. खोट बोलतायत बाबा. असं असतं तर मग बाबांनी आपल्या पिल्लूसाठी खेळणी आणली असती, खाऊ आणला असता. कुठे आणलाय विचार? खाऊ आणि खेळणी तर आणलेली आहेत बाबांनी. पण आधी मला हे सांगा की बाळ दिसतं कोणासारखं? बस सांगून टाका बाबांना की मी एकदम आईसारखी दिसते. फक्त आईसारखं? हा म्हणजे थोडी थोडी दिसते बाबांसारखी पण नाही का? थोडं थोडंच. बघू दे किती आईसारखं दिसतं ते. मुळात आई कशी दिसते तेच बघितलं. अहो मंजिरी, मंजिरी तू का रडतेस? काय झालंय? नाही काय नाही. मग काय करत होतीस? प्लीज आता डोळ्यात कचरा गेलं म्हणून पाणी आलं असं सांगू नकोस. कारण डोळ्यात कचरा गेल्यामुळे डोळ्यातून पाणी येणं आणि मन दुखावलं गेल्यावर डोळ्यातून अश्रू येणं यातला फरक कळतो मला. मंजिरी तुला एक विचारू? तू हे सगळं का सहन करतेस? हे बघ तू एक वेल एज्युकेटेड मुलगी आहेस, समजूतदार आहेस. तू जर ठरवलंस तर तू स्वतःच्या पायांवर उभी राहू शकतेस, इंडिपेंडंट होऊ शकतेस. मग स्वतःचे इतके हाल का करून घेतेस? माझा ऐकशील तर तू या घरातून निघून जा आणि बाळाला तुझ्या बरोबर घेऊन निघून जा.
नाही, कारण ती इथे जर एकटी राहिली ना तर तिला सत्यजितचा राग, त्याची चिडचिड, त्याचं वैतागणं या सगळ्याशिवाय दुसरं काहीही पाहायला मिळणार नाही. आणि या उलट तू तुझ्या मुलीला एक चांगलं आणि सुखाचं आयुष्य देऊ शकशील. तुला कळतंय ना मी काय बोलते ते? हे बघ मंजिरी, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. ह्या घरात माझ्या हिताचा, माझ्या चांगल्याचा विचार करणारी तू फक्त एकटीच आहेस. त्यामुळे तुझ्या हिताचा विचार करणं माझं कर्तव्य आहे. मला फक्त एवढंच वाटतंय की तुझं चांगलं व्हावं, म्हणून तर मी एवढं सगळं बोलतेय. बघ, तू नीट विचार कर. नाही नाही गोखले, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं ना की मला विचारल्याशिवाय दिलेल्या ऑर्डर मध्ये बदल करायचे नाही. नाही, तुम्ही तिकडे जा आत्ताच्या आता आणि ते सगळे चेंजेस करा. नाही, पुढचं पुढे बघू. हाय गौरांग. अरे हाय सुहास. काय एकटा काय करतोस? हे कामाचे फोन. अरे काय काम काम करतोस? कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. काका झालायस ना? हो हो. मला सुद्धा कॉंग्रॅट्स का? काँग्रॅच. येस. अरे काम बाम छोड यार. आता एक ना 4-5 महिन्यांचा ब्रेक घेतो. ब्रेक. ऐकून आमची प्रिन्सेसला भेटायला आलोय मी. तिला म्हणावं जा जा. तिला म्हणावं चुवाच मामा आलेला आहे भेटायला. हो अरे मी वहिनींना सांगतो. तू बस. प्रिया आली. हम तरसे जिनके दीदार को यूं कि वो चल के आई तो चांदनी पूरे जहां में फैल गई. प्रिया अगं आवडलं नाही का? मजा केली. कसा आहेस तू? मी मस्त. प्रिन्सेसला भेटायला आलोय ओ. आणि तुझ्याशी गप्पा मारायला. गौरांग, आमच्या दोघांची एंगेजमेंट झाली आहे तेव्हा आम्ही दोघांनी इथे बसून जरा वार्तालाप केला तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? तू मंजिरीला जाऊन सांगून ये ना मी आल्याचं. हो अरे तुम्ही बसून बोला ना, मी वहिनीला सांगतो तू आलायस म्हणून. वहिनी आल्या. अरे वा. दस्तूर खुद्द मंजिरी मुधोळकर. आणि हे काय एकटीच आलीस? प्रिन्सेस कुठे आहे? हे बघ, आता ना तुझा भाव जरा कमी झालेला आहे. आता चुवाच मामाची प्रिन्सेस आलेली आहे तेव्हा आता मी सगळे लाड तिचे करणार आहे. कळलं? ती रूम मध्ये. मग चल चल लवकर. अरे तिच्यासाठी मस्त खेळणी घेऊन आलाय. चल ना चल. अरे नाही, तू भेटून ये ना. मी नाही येत. अगं का? चल ना. नाही नको. अगं चल ग. सुहास, मला यांनी त्या रूम मध्ये यायला बंदी केली. हे बघ विहंग, पुढचे काही दिवस तरी मला रेग्युलरली ऑफिसला यायला जमेल असं मला वाटत नाही. नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण हिची काळजी घ्यायला इथे थांबावं लागेल मला. हे बघ, कुठलंच काम आता माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझी प्रायोरिटी माझी मुलगी आहे. मला कळतंय तुझ्यावर लोड वाढणार आहे. प्लीज सांभाळून घे. आणि तसं मी अधूनमधून चक्कर टाकीनच. या बाय. भाऊजी. अरे सुहास, ये ना, ये. बघा 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 कोण आलंय. मामा आलाय भेटायला. बघा मामा. फारच गोड आहे ना मुलगी. मुलगी कोणाची आहे? हो ना, माझी आहे. माझी आहे.
कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी बाहेर मंजिरीला पण आत्ताच कॉंग्रॅट्स केलं. बाहेरच्यांचं सोडणं सुहास, बाहेरचे आहेत. तू कसं आहेस बोल ना. मी काही खेळणी आणली होती. आणि मग ठेव ना, ठेव तिकडे, ठेव बेडवर. बघा मामा खेळणी घेऊन आला आपल्यासाठी. छान छान खेळणी आणले. थँक्यू बोला मामाला. थँक्यू. खेळायचे ना आपण खेळण्याने. हो हो खेळण्याने खेळणार असो ना. नमस्कार. अरे सरनाईक साहेब, या ना बसा. नाही शालिनी ताई, मी इथे बसायला किंवा तुमचं पाहुणचार घ्यायला आलेलो नाहीये. मी फक्त माझी मंजिरी कशी आहे, तिला इथे काही त्रास होत नाही ना, हे पाहायला फक्त आलोय. तेव्हा कुठे आहे मंजिरी? नाही, मी तिला बोलवते, पण तुम्ही प्लीज असं नका बोलू. अहो, हे तुमच्या मुलीचंच घर आहे. याचं सत्यजित रावानं समजायला हवं ना. त्या दिवशी जो प्रकार घडला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. नाही शालिनी ताई, माफी मागून काहीही साध्य होणार नाही. त्या दिवशी सत्यजित राव जे काही बोलले ते मी अजून विसरलेलो नाहीये आणि विसरू शकणार सुद्धा नाहीये. एकदा शब्दाने केलेल्या जखमा नंतर माफीचं कितीही मलम लावलं ना तरी सुद्धा नाही भरून निघत. विषय वाढून काही साध्य होणार नाही, तेव्हा आपण हा विषय इथेच थांबवूया. बोलवतात मंजिरीला? हो. बाबा, तुम्ही कधी आला? हे आताच येतोय. बरं, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. अगं असू देत, मी करते चहा, तुम्ही बोलत बसा. नाही, नको, खरंच नको. मंजिरी, तू शालिनीताईंच्या खोलीत काय करत होतीस? तिथून कशी काय आलीस तिथे? आणि बाळ कुठे तुझं? मी काय विचारते मंजिरी, कुठे आहे तुझं बाळ? तिला काय विचारताय? मला विचारा. कुठे मंजिरीचं बाळ? काय म्हणाल? मंजिरीचं बाळ? मंजिरीचं कसलं आलंय बाळ? ते माझं बाळ आहे. ती माझी मुलगी. ही बाई जेव्हा काल माझ्या मुलीला घेऊन या घरात परत आली तेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या ताब्यात घेतलंय. माझी मुलगी या खोलीत आहे आणि या खोलीमध्ये या बाईला प्रवेश नाही. आज नाही, उद्या नसेल, कधीच नसेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. हे जे काय बोलतात ते खरं आहे मंजिरी? सत्यजित मुधोळकर नेहमी खरंच बोलतो. तुमच्या मुलीच्या घाणेरड्या सवयी उचलल्या नाहीयेत मी तिच्याकडून. तुम्ही माझ्या मुलीशी असं अजिबात वागू शकत नाहीत सत्यजित राव. माझ्या मुलीला आत्ताच ताबडतोब घेऊन जातो इथून.